मित्रांनो, किती विचार करायला लावणारी गोष्ट आहे बघा तुम्ही. ज्या गावाला अशी ख्याती मिळालेली आहे की ह्या गावामध्ये एका पण घराला कुलूप नाही आणि पूर्ण गाव जे आहे ना एकदम देवाच्या भरवशावर राहते तिथले लोक. तर ह्याच्यामुळं की देव आपलं सर्व बघत आहे, देव सर्व रक्षण करत आहे आणि देवाच्या भरवशावर सगळं सोडून दिलेलं आहे. घरदार, शेती, वाडी सगळं जे काय असेल ते. कुठं कुलूप नाही, कोणत्या तिजोरीला कुलूप नाही का कुठल्या एखाद्या हॉलला किंवा मेन दरवाजाला कुलूप नाही, कुठंच कुलूप नाही. म्हणजे एकदम देवाच्या भरवशावर तिथल्या गावातले लोक राहतात. पण विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे की ज्या गावातले लोक त्या देवाच्या भरवशावर राहतात त्याच मंदिरातले जे ट्रस्टचे जे पुजारी म्हणा किंवा तिथं काम करणारे लोक म्हणा, त्यांनी 500 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. मग आता गावातले लोक त्या देवाच्या भरोश्यावर राहतील का नाही ते तुम्ही सांगा. ज्यांनी घोटाळा केलाय त्यांची तर जिरली, पण देवाचा विषय त्याच्याविषयी आपण काय बोलू शकत नाहीत, कारण लोकांची श्रद्धा असते. आपण कोणाचं मन नाही दुखवायचं.